आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये पाडलं जातंय। आज अजितदादांना एकटं पाडलं जात असावं, उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना एकटं पाडलं जाईल। मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर आकडेवारी ही बघितली जाईल। त्याच्यामध्ये समजा एकनाथ शिंदे साहेबांची आकडेवारी योग्य नसेल आणि एक हाती सत्ता जर भाजपची आली तर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल। फक्त मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांना अजूनपर्यंत हात त्या ठिकाणी लावला गेला नाही। नवी मुंबईमध्ये जो भ्रष्टाचार झाला सिरसाटांकडनं 5,000 कोटी रुपयाचा, याचे सर्व पुरावे मी दिले होते, पण कुठेतरी आमच्या ऐकण्यात असं येतंय मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होऊ द्या, काय परिस्थिती आपण बघूया आणि नंतर मग सिरसाटांवर तिथं कारवाई करायची का नाही करायची याबाबतीतला सरकार निर्णय घेणार आहे। म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर सुद्धा इलेक्शनची परिस्थिती बघून कारवाई करायची का नाही करायची हे ठरवलं जाईल। पण एक तुम्हाला सांगतो, 2028 पर्यंत यांचा उपयोग आहे, तोपर्यंत उपयोग हे भाजप करून घेईल। त्यानंतर यांच्यातलेच बरेचसे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील आणि 2029 लोकसभेला तिथं भाजप विरुद्ध सर्व इतर पक्ष अशी ही निवडणूक होण्याची